नाडीदोष आणि भुकुडदोष यात नेमका फरक काय आहे? नाडीदोष आणि भुकुडदोष हे दोन शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. काही वेळा फक्त हे दोष आहे म्हणून चांगली चांगली स्थळंही नाकारली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? हे दोन्हीही दोष एकसारखे अजिबात नाही. आज आपण समजून घेणार आहोत की नाडीदोष आणि भुकुडदोष यात नेमका फरक काय आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण नाडीदोष समजून घेऊया. नाडीदोष हा अष्टकूट मिलनातील सर्वात जास्त गुण असलेला घटक आहे. तो प्रामुख्याने दोघांच्याही नाडीवरती आधारित असतो आणि पारंपरिक ज्योतिषात आरोग्य आणि संततीशी संबंधित मानला जातो. आता आपण बघूया भुकुडदोष. भुकुडदोष हा दोघांच्या चंद्र राशीमधील परस्पर संबंधावरती आधारित असतो. म्हणजेच चंद्र राशी एकमेकांपासून कितव्या स्थानावर आहे यावरून भुकुटकूट पाहिलं जातं. पारंपरिक मतानुसार हा घटक वैवाहिक आयुष्यातील भावनिक सुसंवाद, आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक जीवनाशी जोडला जातो. म्हणजेच अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नाडी दोषाचा संबंध प्रामुख्याने आरोग्य आणि संततीशी जोडला जातो, तर भुकुड दोषाचा संबंध वैवाहिक सुसंवाद, आर्थिक बाबी आणि कौटुंबिक जीवनाशी जोडला जातो. दोघांचे विषय वेगळे आहेत, त्यामुळे दोन्हीही दोष एकच आहेत असा समज चुकीचा आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाडी दोष असो किंवा भुकुड दोष असो, फक्त एका दोषावरून लग्नाचा निर्णय घेणं योग्य नाही. त्याकरता तुम्हाला ग्रहस्थिती, सप्तम भाव, शुक्र ग्रह, गुरु ग्रह, मंगळ दोष आणि संपूर्ण कुंडलीचा सखोल अभ्यास केल्यानंतरच योग्य निष्कर्ष काढला जाऊ शकतो. म्हणून इंटरनेटवरील अपूर्ण माहितीवरती विश्वास ठेवण्याऐवजी अनुभवी ज्योतिषाचा तुम्ही सल्ला नक्की घ्या.